गुंडाविरोधी पथकानं एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुसासह एक इसम जेरबंद करून मोठी धडाकेबाज कामगिरी केली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते। त्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक शहरामध्ये अवैध शस्त्रे आणि सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करते। त्या अनुषंगाने दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी सायंकाळच्या सुमारास गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक गुंजांच्या पथक गंगापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गस्त करून टवाळखोर इसमांवर कारवाई करत असताना पोलीस अंमलदार अशोक अघाव यांना माहिती मिळाली की गार्डन बालाजी मंदिर रोड गंगापूर गाव नाशिक येथे एक इसम देशी बनावटीचे पिस्तल घेऊन येणार आहे। त्यावरून ही माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कवडे गार्डन बालाजी मंदिर रोड गंगापूर गाव नाशिक या परिसरामध्ये गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा रचून सनी संजय कटरे वय वर्ष 24 राहणार गंगापूर गाव कटारे गल्ली गंगापूर गाव नाशिक याला शिताफीनं पाठलाग करून ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून अग्निशस्त्रे बाळगण्याचा कोणताही परवाना नसताना त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तल, अग्निशस्त्रे, एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय। एक देशी बनावटीचे पिस्तल, अग्निशस्त्र, एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले असून या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्याला गंगापूर ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ सगळे, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, अक्षय गांगोडे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव, राजेश राठोड, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पडली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले आहे की नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाईने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत। त्या अनुषंगाने मागील 15 ते 20 दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इसमामध्ये वाद झाल्याबाबत गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अशोक आघाव यांना माहिती मिळाली होती। सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरामध्ये बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारावर नजर ठेवली असता आज रोजी आम्हास सनी संजय कटारे या इसमाकडे गावठी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली। सदरची माहिती आम्ही माननीय DCP क्राईम प्रशांत बच्छाव सर, माननीय ECP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये सापळा रचून सनी संजय कटारे यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले आहे। त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल